आज आपण बघणार आहोत शीरखुर्माची रेसिपी आणि ईद मध्ये बनवला जाणारा हा डेझर्ट सर्वांना खूप आवडतो। तर चला आपण बनवूया शीरखुर्मा। तर यासाठी मी घेतलेली आहे सेवैया म्हणजे वर्मिसेली घेतलेली आहे, जी इथे ब्राऊन कलरची मी वर्मिसेली घेतलेली आहे, म्हणजे ही भाजलेली असते। तर या इथे मी 1 लिटर दूधचा शीरखुर्मा रेडी करणार आहे। त्यासाठी मी घेणार आहे 100 ग्राम ही सेवैया आणि इथे मी काढून घेते ही सेवई आणि छोटे छोटे तुकड्यामध्ये बघा मी अशा प्रकारे तोडून घेणार आहे सेवईला। आणि याला जे आहे ना परतायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। तर चला मस्त असं तोडून घेतलेलं आहे आणि दुसरी तरफ 1 लिटर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि जेव्हा दूध गरम होईल तेव्हा आपण यामध्ये केसरचे धागे टाकून घेऊया। तर दूध गरम झालेलं आहे, तर आता मी यामध्ये टाकणार आहे केसरचे धागे। तर इथे मी 10 ते 15 केसरचे धागे यामध्ये टाकणार आहे कलरसाठी। हे बिलकुल ऑप्शनल आहे, मला थोडासा येलो कलर हवा होता शीरखुर्म्याचा म्हणून मी टाकत आहे। तुम्ही स्किप सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे नसेल, हे ऑप्शनल आहे केसर यामध्ये। तर चला दुधामध्ये मस्त असं केसरला आपण इथे मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता आपण याला दूधला चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे आणि हे बघा केसरचा कलर सुद्धा आलेला आहे दुधामध्ये। तर चला आता आपण याला गॅसची बंद करून फ्लेम साईडला ठेवूया आणि दुसरी तरफ आपण जे सेवई घेतलेली आहे त्याला रोस्ट करून घेऊया, म्हणजे घी मध्ये फ्राय करून घेऊया थोडंसं। तर इथे मी 2 चमचे टाकलेले आहे तूप आणि त्यानंतर मी टाकणार आहे जी सेवई आपण तोडून घेतलेली होती ती सेवई आपण यामध्ये टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे आपण इथे परतून घेऊया सेवईला। हलकासा कलर जो आहे ना तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त असा यामध्ये टेस्ट येतो जेव्हा घी मध्ये अशा प्रकारे आपण सेवईला फ्राय करतो। आणि हे बघा मस्त असं मी फ्राय करून घेतलेलं आहे तुपामध्ये। आणि आता मी यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकणार आहे, ज्यामध्ये मी घेतलेली आहे काजू, चारोली, बदाम आणि पिस्ता। तर इथे मी हे ड्रायफ्रूट सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला सुद्धा आपण मस्त असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। जेव्हा ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय होते ना मस्त, तेव्हा खूप छान चव येते आणि एकदम वेगळा टेस्ट येतो। तर जरूर फ्राय करा तुम्ही सुद्धा ड्रायफ्रुट्सला। आणि त्यानंतर फ्राय केल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे जे आपण दूध गरम करून घेतलेले होते ते आपण दूध यामध्ये टाकून घेऊया। आणि हे बघा 5 ते 6 मिनिटं आता आपल्याला सेवई बरोबर दुधाला मस्त असं मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम जबरदस्त आपला शीरखुर्मा रेडी होणार आहे। तर चला याच्या चवीसाठी आपण यामध्ये टाकून घेऊया साखर। तर इथे मी 7 टेबलस्पून साखर वापरलेली आहे आणि वेलची पावडर आपण यामध्ये टाकूया, 2 पिंच वेलची पावडर जाणार आहे। तर चला मिक्स करून घेऊया आणि अजून मी यामध्ये रोज वॉटर सुद्धा टाकणार आहे, ऑप्शनल आहे पण एक मस्त असा फ्लेवर येतो शीरखुर्म्यामध्ये। तर इथे मी मिक्स पहिले करून घेणार आहे आणि त्यानंतर जेव्हा साखर आपली विरघळेल तेव्हा आपण यामध्ये 1 मोठा चमचा यामध्ये टाकूया रोज वॉटर, म्हणजे मस्त असं छान एक फ्लेवर सुद्धा तुमच्या शीरखुर्म्यामध्ये येईल। आणि मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि इथे 6 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा मस्त आपला शीरखुर्मा जो आहे ना तो शिजलेला आहे आणि थिक झालेला आहे, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी जशी हवी होती तशी आलेली आहे आणि हा आपला झालेला आहे शीरखुर्मा रेडी। तर चला आता आपण गरमागरम हा शीरखुर्मा जो आहे ना तो सर्व करून घेऊया। हे बघा दिसण्यामध्ये किती छान दिसत आहे आणि खाण्यामध्ये एकदम जबरदस्त असा हा शीरखुर्मा जो आहे ना तो रेडी होतो। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे एकदा ही शीरखुर्म्याची रेसिपी बनवा, तुम्हाला खूप आवडेल आणि ईदसाठी हा स्पेशल डिझर्ट आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही डिझर्टची रेसिपी आहे। आणि मी थोडंसं इथे गार्निश करून घेणार आहे रोज पेटल्स बरोबर आणि गरमागरम सर्व करा तुम्ही सुद्धा असा हा जबरदस्त असा हा शीरखुर्मा। आणि रेसिपी कशी वाटली फीडबॅक जरूर द्या, आवडली तर लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। थँक्स फॉर वॉचिंग।